68 वर्षीय वृद्ध महिलेने लावला उद्योगाचा स्टॉल. जळगावकरांचे वेधणार लक्ष. देशात मिळाले अनेक पुरस्कार. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाच्या पार्किंगजवळ महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जळगाव यांच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित वस्तू व मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव 2026 आजपासून सुरू झाला असून या महिला बचत गटाच्या स्टॉलमध्ये एका 68 वर्षीय वृद्ध महिलेने खानदेशातील हा उद्योग देशभर पोहोचविण्यात एक मोठा हातभार लावला आहे. पहा काय म्हणाल्या त्या उद्योजिका. स्टॉल लावल्यावरती मी तर सगळ्यात आधी सांगेल की कर्मण्येवाधिकार असते मा परिशी कदाचना. तुम्ही माणसाने कर्म करत राहा, फल देणारा परमेश्वर असतो. आज माझं वय आहे 68 वर्षे. मी शोभा उमेश वाणी, राहणार साखळी, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आज हा उद्योग करताना शून्यातून सृष्टी निर्माण करावी त्याप्रमाणे ज्यावेळेला जळगावला 2000 साली ऑल इंडिया बनाना शो झाला होता, त्यावेळेला केळीपासून वेगवेगळ्या म्हणजे 35 पदार्थ मी त्या जळगावच्या ऑल इंडिया बनाना शोमध्ये ठेवले होते. आणि त्या ऑल इंडिया बनाना शोने साखळीची शोभावाणी, खेड्यातली एक महिला काय करू शकते हे जगाला दाखवून दिलं. आणि तेव्हापासून शोभावाणी ही प्रसिद्ध झाली. आणि केळीपासून केळीचे वेफर्स बनवणे खरं सांगायला अभिमान वाटेल, अहंकार नाही पण अभिमान नक्कीच आहे की केळीपासून जे पदार्थ बनवता येतात ही पहिली बनवणारी महिला मी आहे. आणि माझ्या नंतर ही केळीचे पदार्थ बनतात हे जगाला आम्ही शिकवलं. कारण केळीपासून नुसतं केळी खाणंच लोकांना माहीत होतं, पण 1998 साली ज्या वेळेला केळीच्या बाजारभावाची अस्थिरता निर्माण झाली, शेतकरी केळी उपटून फेकून द्यायला लागले, त्यांचा खर्च पण त्यावेळेला निघत नव्हता, लोक आत्महत्या करत होते. आत्महत्या करणं हा पर्याय नाही होऊ शकत. आत्महत्या 2 दिवस रडतील तुमच्याशी लोक, तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील, तुमचं कोणी घर पुरवायला येणार नाही. तर अशा वेळेला आम्ही केळीपासून बाय प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. केळीपासून केळीचे वेफर्स आम्ही काढत होतो. आणि मुलीच्या शाळेच्या प्रदर्शनामध्ये आनंद बाजाराच्या 2 तासाच्या वेळेमध्ये आम्ही केळीपासून केळीचं वेफर्स बनवले. आणि त्यामध्ये केवळ 2 तासामध्ये 500 रुपये सर्व खर्च वजा जाता नफा झाला. आणि तीच प्रेरणा आम्ही पुढे घेऊन केळीचे वेफर्स बनवायला सुरुवात केली. आणि वेफर्सच्या नंतर केळी जी बारीक असतात त्याच्यापासून आम्ही पीठ बनवायला सुरुवात केली. आणि त्या पिठापासून मग केळीचे लाडू, गुलाबजामुन, शेव, चिवडा, बिस्किट, ब्रेड, जाम, जेली, पापड म्हणजे एकूण 35 पदार्थ आम्ही केळीपासून बनतात हे जगाला दाखवून दिलं. आणि तेव्हापासून या केळीच्या प्रोडक्टची माझी सुरुवात झाली. आणि ही सुरुवात जेव्हा घरातनं झाली, पण आमचा जो गट होता महाशक्ती महिला स्वयंसहायता गट, त्या माध्यमातून आम्ही याला मूर्त स्वरूप आणलं. कारण सगळ्या महिलांना सहभागी करून घेतलं. आणि 10 महिला आमच्या गटामध्ये आहेत. 10 महिला गटांमधल्या महिला आता बऱ्याचशा काही गेल्यावरती, पण त्याच्याऐवजी त्यांच्या घरच्या मुलींना सुनांना आम्ही याच्यात सामायिक करून घेतलं. आणि आज माझं वय 68 आहे, पण हा उद्योग आम्ही अजूनही चालू आहे. आणि या उद्योगाला 1 नव्हे 2 नव्हे म्हणजे राष्ट्रपती फेलोशिप अब्दुल कलामच्या हस्ते, आणि त्याच्यानंतर जिजामाता कृषी भूषण, सखी मंचचा किंवा सह्याद्री, ABP माझा नाना पाटेकर यांच्या हस्ते पुरस्कार आहे माझा, पंजाब गव्हर्नमेंटचा पुरस्कार आहे, प्रकाश सिंग बादल यांच्या हस्ते 51,000चा पुरस्कार आहे. तामिळनाडू राज्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांसाठी मला त्यांनी बोलवलं, तेव्हा जयललिता होत्या, आणि तिथल्या म्हणजे नॅशनल बनाना वर्कशॉपमध्ये त्यांनी मला बोलवलं होतं. आणि अशा वेगवेगळ्या एक न दोन आज माझ्याकडे 25-30 पुरस्कार माझ्या उद्योगावरती जमा आहे. आणि निर्मल महिला गृहोद्योग माझा तेव्हा सुरुवातीला निर्मल महिला गृहोद्योग होता. आणि त्याच्यानंतर महाशक्ती बचत गटाच्या माध्यमातून आम्ही याला मोठं स्वरूप दिलं. आज यावल साखळी येथे आमचा हा उद्योग चालू आहे. अजूनही माझ्याकडे 8-10 महिला, 2 मुलं कामं करतात. आणि बऱ्याच मुलं माझ्या उद्योगाशी म्हणजे जोडलेले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कलकत्ता, टाटानगर इथपर्यंत आमचा माल जातो.
आणि तो व्यवस्थित रीतीने जातो, व्यवस्थित त्याचा पेमेंट होतं आणि आपला उद्योग अजूनही चालू आहे. शून्यातनं हे विषय उभारलेलं होतं. त्यावेळेला काही म्हणजे हे नव्हतं, पण श्रीचं जे धन असतं श्रीधन, त्याच्यामधून आम्ही ह्या उद्योगाला सुरुवात केली आणि शून्यातनं निर्माण करीत असताना खादी ग्रामोद्योगाने मला सहकार्य केलं. कृषी खात्याचं भरपूर सहकार्य मिळालं. महिला आर्थिक विकास मंडळाचं भरपूर सहाय्य झालं आणि आज आम्ही सोलर टनेलमध्ये सुद्धा उतरलेलो आहे. आम्ही सोलर टनेल उभारलेलं आहे माविनच्या माध्यमातून आणि त्यांनी आम्हाला सोलर टनेल उभं राहून दिले. आज आमचा वर्षाचा उलाढाल 25-30च्या वर आसपास आहे. मुलांना आणि मुलींना हे एक आवाहन केलं की छोट्याही परिस्थितीमध्ये कमकुवत न होता तुम्ही पुढे उभे राहा. खेड्यात जर आल्या, मुंबई पुण्यातल्याच मुल्या फक्त नोकरी करू शकतात, खेड्यातल्या महिला पण खूप काही करू शकतात. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दाखवू शकतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. प्रसंगी सामोरं जायचं आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करायची आणि पुढे जात राहायचं.